नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती हमाल हा पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत। ज्या दृष्टिकोनामधून परीक्षेला प्रश्न येतात तेच आपण प्रश्न घेतलेले आहेत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी हा समुद्र आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर खालीलपैकी कोणती एक पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला सातपुडा ही पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कोकण किनारपट्टीवर प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडत असतो। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, रामसर यादीमध्ये प्रवेश करणारे महाराष्ट्रामधले पहिले अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? रामसर या यादीमध्ये प्रवेश करणारे महाराष्ट्रामधले पहिले अभयारण्य कोणतं आहे? तर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य रामसर यादीमध्ये प्रवेश करणारे ते पहिले अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात, महाराष्ट्राची अतिपूर्वेकडची जमात खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडची जमात खालीलपैकी कोणती एक जमात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडची जमात मारियागोंड ही महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडची जमात आहे। प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात, सातपुडा या पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सातपुडा या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? तर सातपुडा या पर्वत रांगेमध्ये धूपगड हे सर्वात उंच असलेलं शिखर आहे। प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात, कोकण रेल्वे एकूण किती जिल्ह्यांमधून धावते? कोकण रेल्वे एकूण किती जिल्ह्यांमधून धावते? तर विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वे ही एकूण 6 जिल्ह्यांमधून ती धावते। प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात, भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मध्यवर्ती ठिकाणाचे शहर खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर हे शहर भारताचे मध्यवर्ती ठिकाण असलेलं शहर आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये आढळतात? पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर पानझडी वृक्षाची वने ही प्रामुख्याने विदर्भ या भागामध्ये पानझडी वने प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचं नाव खालीलपैकी काय आहे? समुद्राच्या काठी वाढणारी वनस्पती खालीलपैकी कोणती एक वनस्पती आहे? तर समुद्राच्या काठी वाढणारी वनस्पती सुंदरी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, सह्याद्री पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर सह्याद्री हा पर्वत अविशिष्ट या प्रकारचा तो पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? हरिश्चंद्र बालाघाट हे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हरिश्चंद्र बालाघाट हे डोंगर अहमदनगर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, पुणे जिल्ह्यामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? पुणे या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं एक शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरिश्चंद्र हे शिखर पुणे जिल्ह्यामधलं सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, चांदीच्या दागिन्याकरिता कोणते एक ठिकाण प्रसिद्ध आहे? चांदीच्या दागिन्याकरिता कोणतं एक ठिकाण आहे जे खूप जास्त प्रसिद्ध आहे? तर चांदीच्या दागिन्यासाठी हुपरी हे ठिकाण आहे, ते कोल्हापूर या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, महाराष्ट्रामधला पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला साक्षर जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रामधला पहिला तो साक्षर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, भारताचा
एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर 9.36% एवढं क्षेत्र हे महाराष्ट्राने भारताचं तेवढं क्षेत्र हे व्यापलेलं आहे, 9.36%. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणतं आहे? पर्जन्य म्हणजेच पाऊस. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या एका ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रामध्ये आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? तर तो जळगाव या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील डोंगर रांगेंना खालीलपैकी काय म्हणतात? परभणी व नांदेड जिल्ह्यामधील डोंगर रांगेंना खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निर्मळचे डोंगर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. दगडी कोळशाचा सर्वात निकृष्ट दर्जा यांचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? दगडी कोळशाचा अत्यंत निकृष्ट दर्जाचा प्रकार खालीलपैकी कोणता एक प्रकार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, दगडी कोळशाचा सर्वात निकृष्ट दर्जा म्हणजेच पीठ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर वसईचा भुईकोट किल्ला ठाणे या जिल्ह्यामध्ये तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. सुपारी संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? तर श्रीवर्धन रायगड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे शहर कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? तर पंढरपूर हे शहर भीमा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. टेबल लँड या नावाने खालीलपैकी कोणता पठार हा ओळखला जातो? टेबल लँड या नावाने कोणता एक पठार ओळखला जातो? तर टेबल लँड या नावाने पाचगणी पठार यांना ते ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर कोणतं आहे? सह्याद्री या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई शिखर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला? 720 किलोमीटर लांबीचा एवढा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. पुढचा प्रश्न मेळघाट हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाट हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर मेळघाट हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर पारस हे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये गोंड ही आदिवासी जमात आहे. पुढचा प्रश्न पाहू. लाकडी खेळण्यासाठी कोणतं एक ठिकाण प्रसिद्ध आहे? लाकडी खेळण्यासाठी कोणतं एक ठिकाण आहे जो प्रसिद्ध ठिकाण आहे? तर सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशाच 15,000 पेक्षा जास्त प्रश्न असलेलं एक प्रश्नसंच आहे, त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. तुम्ही ते घेऊ शकता. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंच असलेलं ते पत्रिका संच तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला सर्व पेपर पण पाठवले जातील आणि सर्व नोट्स पण पाठवल्या जातील. फक्त 99 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. मोबाईल नंबर आहे 99 22 64 81 29. व्हॉट्सॲप करायचा आहे आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला ते सर्व PDF असतील, नोट्स असतील, तुम्हाला सर्व मोबाईलवर
पाठवले जातील 1 मिनिटाच्या आत.